प्रिय विद्यार्थियों, पुन्हा एकदा स्वागत आहे आपला डिजिटल स्कूल. आज आपण पाहूया इयत्ता 7वी विषय मराठी संतवाणी. सर्वात प्रथम डिजिटल स्कूलला सबस्क्राईब करून घ्या. सोबत बेल आयकॉनचे बटन प्रेस करा. चला मुलांनो, डिजिटल स्कूल अँड्रॉइड ॲप हा सुद्धा प्ले स्टोअरमधून आपण डाउनलोड करूया. हे फ्री ॲप आहे. या ॲपमध्ये सर्व विषयांचे व्हिडिओज अपलोड केलेले आहे. अभंगाचा आता मुलांना अर्थ पहा. सर्वात प्रथम इथे मी तुम्हाला वाचून दाखवतो. कांदा मुला भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, मोठ नाडा विहीड दोरी अवघी व्यापिली पंढरी, सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा. तर मुलांनो, ह्याचा अर्थ असा आहे की संत सावता म्हणतात. अवघी म्हणजे सगळी, विठाबाई श्री विठ्ठल, हरी श्री विठ्ठल, नारा दोड खंड, त्याच्यानंतर वेपिली भरून राहिली, मळा शेती, पायी म्हणजे पावलांशी, आणि गोविला म्हणजेच मुलांनो माळला, आणि गळा म्हणजे बोल भजन स्वर. आता मुलांनो, संत सावता म्हणतात, माझ्या मळ्यातील मी स्वतः कष्ट करून पिकवलेली कांदा मिरची लसूण मुला भाजी हीच माझी विठो माऊली आहे. लसूण मिरची कोथिंबीर ही पिके जेव्हा माझ्या मळ्यात दिसतात तिथे माझा श्री विठ्ठल सगळा मला दिसतो. मला पंढरीत जाऊन श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्याची गरज नाही. मोठ नारा विहीड दोरी ह्या माझ्या शेतातल्या गोष्टींच माझी पंढरी भरून राहिलेली आहे. संत सावता म्हणतात, मी सव्य कष्टाने पिकवले पाहिला की मला श्री विठ्ठलाचे चरण दिसतात व त्या चरणी मी नतमस्तक होतो. श्री विठ्ठलाच्या चरणांचे दर्शन हेच माझे भजन आहे. त्यांच्या चरणांशी माझा गळा गुंतला आहे. तर मुलांनो, अतिशय सुंदर इथे यांनी आपले विचार मांडले आहेत. आता आपण पुढे पाहूया. तर मुलांनो, मळ्यातील भाजी हीच माझी विठो माऊली आहे आणि शेतीची कामे हीच माझी पंढरी आहे, असा भाव संत सावता माली यांनी या अभंगातून व्यक्त केला आहे. आता आपण पुढचा अभंग वाचूया. चांगले कार्य केले की त्याचे फळही चांगले मिळते. हे संत बहिणाबाईंनी अनेक उदाहरणांनी ह्या अभंगात स्पष्ट केले आहे. चला मुलांनो, आता आपण हे वाचून याचा अर्थ आपल्याला समजून देतो. केळी आणि तया नारेली पोफली कोण घाली मुळी दूध तया, बीज तैसे फल येत असे गोड जाणती निवाड संत ह्याचा, फणस आणि आंबा सीताफले नाना मुलीची या चिन्हा गोड होती, बहिणी म्हणे बीज गोड त्याचे फल उत्तम केवळ सेव्य सर्वा. तर मुलांनो, ह्याचा अर्थ असा आहे, गोड बीजाचे महत्त्व सांगताना संत बहिणीबाई म्हणतात, केळी नारली आणि पोफली ही फले येण्यासाठी झाडांच्या मुलांशी कुणी दूध घालत नाही. दूध न घालताही ती फळे गोडच असतात. जसे बीज असते तसे त्याचे फल गोड येते. शुद्ध बीज असेल तर फल गोड. फणस आंबा आणि सीताफळ अशी जी अनेक फळे आहेत ती मूल तत्वामुळे म्हणजे शुद्ध बीजामुळेच गोड झाली आहे. संत बहिणीबाई म्हणतात, बीज गोड असते म्हणूनच फल गोड येते. अशी फले सेवन करण्यासाठी सर्वांना उत्तमच असतात. म्हणजेच मुलांनो, चांगल्या कार्याचा परिणाम चांगला होतो, उत्तमच होतो. यासाठी आपल्याला सर्वांनी चांगले कार्य केले पाहिजे, हे लक्षात ठेवा. आता मुलांनो, आपण सर्वात प्रथम डिजिटल स्कूलला सबस्क्राईब करून घ्या. सोबत बेल आयकॉनचे बटन प्रेस करा. शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपण डिजिटल स्कूल अँड्रॉइड ॲप सुद्धा डाउनलोड करू शकता. हा ॲप फ्री आहे. या ॲपमध्ये सर्व विषयांचे व्हिडिओज अपलोड केलेले आहे. चला मुलांनो, पुन्हा आपण भेटूया एक नवीन शैक्षणिक व्हिडिओ सोबत.
चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन आपण सर्व विषयांचे व्हिडिओ पाहू शकता. सर्व विषयांचे व्हिडिओ फ्री आहेत. आपल्या मित्रांना, इतरांना, नातेवाईकांना पण सांगा. चला आता आपण पुन्हा भेटूया एक नवीन शैक्षणिक व्हिडिओसोबत.